साहेबराव, आज अख्खा दिवस डबऱ्यात गेला, एक काम झालं नाही बघ. ते बरकतलं काही नाही, पण तुला सांगतो, सकाळीच बाईंना साखी दिली तरी बी सुटल्यासारखं वाटत नाही. मी सच्चा पैलवान, त्यात ब्रह्मचारी. खरं तर बाईंची भेट नको वाटायला पाहिजे आपल्याला. तेच बरोबर आहे. पण तरी बी बाईंची गाठ पडावी असं का वाटतं? विचार करून करून डोकं तडकलंय बघ. अरे आज काय बी काम केलं नाही तरी बी अंग भरून आले. का रे अंग का भरून आले? नाही, कोण म्हणलं? साहेबराव म्हणला. अरे आजार पण लपवून ये. काय झालं सांग? आज जरा वेगळंच वाटतंय. आतनं असं गरम झाल्यासारखं. तापत कसं होतं तसं. डोकं बी जड झाले. अरे अंग तरी गार हाय की. कसला विचार भरला या डोक्यात? आणि ते सकाळी लपवत लपवत काय घेऊन गेलास? माझ्यापासून काय लपवतोयस सांग की. काय नाही, ते बाईंच्या हातातली साखळी हरवली होती माझ्याकडनं. हा, पण श्यामराव सराफाकडून लगेच नवीन बनवून घेतली. तीच द्यायला गेलतो सकाळी. त्याचं काय, उगाच कोणाचे बोल नको आपल्याला. बाई म्हणजे त्या रानात आल्या होत्या त्या? बरं केलं. दुसऱ्याची वस्तू जपाव्यात आणि हरवल्या तर भरून द्याव्यात. महागाच्या वस्तू आणि आपलं माणूस मनापासून जपायचं असतंय. काय गोदक्का, काय एवढं जपाय सांगताय? आमचं राणा भाऊजी प्रेमाभिमात पडलं का काय? नाही नाही, सारखं काम काम म्हणून जरा तब्येतीला जपायला सांगत होते. ताप भरलाय ना अंगात. काय अंगात ताप भरलाय यांच्या? अहो काय हे गोदक्का, नुसता गप्पा मारून यांच्या अंगातला ताप उतरणार आहे का? लावू का? हो, असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.